नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की फ्री कॉपीराइट म्युझिक कुठून घ्यायचं आहे की चॅनलला आपल्या काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर फ्री कॉपीराइट म्युझिक हा तर सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. मलाही खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत या संदर्भात की कुठून घ्यायचं ताई हे फ्री म्युझिक जे असतं. आपण लॉंग व्हिडिओला सुद्धा आपण ते यूज करू शकतो. शॉर्ट व्हिडिओला टाकलं तर काही प्रॉब्लेम येत नाही, पण लॉंग व्हिडिओला जर म्युझिक टाकलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ते कुठून घ्यायचं फ्री म्युझिक? तर कॉपीराईट नाही आला पाहिजे आपल्या चॅनलवरती किंवा स्ट्राईक नाही आलं पाहिजे. आणि हा कॉपीराईट क्लेम टाळण्यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका की जेणेकरून पुढे तुम्हाला मॉनिटाईजला प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर फ्री आपल्याला कॉपीराईट म्युझिक कुठून घ्यायचं आहे? तर तुम्हाला सांगते पहिल्यांदा. तर कसं होतंय, हे म्युझिक घ्यायचं का नाही घ्यायचं हा पुढचा प्रश्न आला. पण शक्यतो लॉंग व्हिडिओला म्युझिक वापरू नका. जे मोठे मोठे यूट्यूबर असतात ते वापरतात, त्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही, कारण ते मेन्शन करतात, त्यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करतात कुठून म्युझिक वापरलेलं आहे ते. आणि एवढं टाळण्यासाठी, म्हणजे ह्या गोष्टींपर्यंत जाण्यापेक्षा मी तर सांगेल की लॉंग व्हिडिओला म्युझिक लावण्याची काही सुद्धा गरज नाही. फक्त शॉर्ट व्हिडिओला लावायचं आहे. तर ते कुठून घ्यायचं? तर आपल्या यूट्यूब लायब्ररीतून आपल्याला फ्री म्युझिक मिळतं. तर तिथून ते आपल्याला सॉन्ग वापरायचं आहे शॉर्ट व्हिडिओसाठी. शक्यतो माझ्या चॅनलवरती सुद्धा तुम्ही बघू शकता, लॉंग व्हिडिओला मी कुठेही म्युझिक वापरलेलं नाही. एका सुद्धा व्हिडिओला मी लॉंग व्हिडिओला की म्युझिक वापरलेलं नाही, कुठेच सॉन्ग यूज केलेलं नाही. म्युझिक पण नाही, सॉन्गसुद्धा नाही. फक्त शॉर्ट व्हिडिओला माझ्या सॉन्ग आहेत. तर हा माझा अनुभव आहे. तुमची इच्छा वापरायचं नाही वापरायचं, पण यूट्यूब लायब्ररीमधूनच तुम्हाला म्युझिक वापरायचं आहे. एकदम सेफ आहे, काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. मॉनिटाईजला जरी तुमचा चॅनल गेला तरी यामुळे काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. बिनधास्त वापरा. मी सुद्धा वापरत आहे शॉर्ट व्हिडिओला, काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. तर आपल्याला काय टाळायचं आहे, तर ही महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे. तर बघा, यूट्यूबमध्ये यूट्यूब हे एक ॲप आहे. तर ह्यामध्ये खूप सारे व्हिडिओ आहेत, खूप सारे चॅनल आहेत. ते आपल्याला लोक सांगत असतात की इथून तुम्ही म्युझिक वापरा, ह्या वेबसाईटवरून घ्या किंवा ही लिंक डाउनलोड करा. तर फ्री आहे, काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. पण कुठूनही फ्री म्युझिक यूज करू नका. जे सांगितले तिथूनच घ्या, म्हणजे काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. नवीन नवीन काहीच प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही कुठूनही सॉन्ग घेतलं नवीन, काहीच प्रॉब्लेम येत नाही. शक्यतो लगेच येत नाही. टाकल्या व्हिडिओ कॉपीराईट क्लेम येत नाही. प्रॉब्लेम कधी येतो? नंतर येतो. व्हिडिओ टाकल्यानंतर थोड्या दिवसांनी येतो. कधी तर येत पण नाही. जरी ते कॉपीराईट म्युझिक असलं तरी पण येत पण नाही. मग प्रॉब्लेम कधी येतो? जेव्हा आपण चॅनल मॉनिटाईजला पाठवतो तर त्यावेळी तिकडनं रिजेक्ट असा मेल येतो. आणि का रिजेक्ट झाला आहे आपला चॅनल हे सुद्धा तिथे मेन्शन केलेलं असतं त्या मेल बॉक्समध्ये, की आपण चुकीच्या ठिकाणावरून म्युझिक घेतलेलं आहे, चुकीच्या पद्धतीने आपण लॉंग व्हिडिओसाठी किंवा शॉर्ट व्हिडिओसाठी सॉन्ग वापरलेला आहे. मग हा मेल आपल्याला टाळण्यासाठी बघा, आता यूट्यूब चॅनल आपण ओपन करतो. बऱ्याच जणांची स्वप्न असतात. काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुद्धा यूट्यूब चॅनल ओपन करतात. तर काहींना आर्थिक मदत हवी असते किंवा बरेच काहींचे काय म्हणतात त्याला प्रॉब्लेम असतात. तर त्यामुळे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी ही गोष्ट टाळायची आहे, जे मी आत्ता सांगितलं आहे. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची, कधी काय होतं, आता बघा तुम्ही, मी व्हिडिओ काढते आहे, बॅकग्राऊंडला मला कसलाही आवाज नाही, ही काळजी घ्यायची आहे. जर तुमच्या घरामध्ये कुठेही टी व्हीचा आवाज किंवा गाण्यांचा आवाज नसला, पण शेजारच्या घरातून तो आवाज तुमच्या व्हिडिओमध्ये आलेला असला तरीसुद्धा कॉपीराईट क्लेम येऊ शकतो, तरीसुद्धा स्ट्राईक येऊ शकतो चॅनलवरती. तर ही गोष्ट आपल्याला त्यावेळेस लक्षात येत नाही, कारण आपल्याला काय माहिती असतं की आपण आपल्या घरामध्ये कुठेही सॉन्ग लावलेलं नाही, एकदम शांततेत आपण व्हिडिओ शूट करत आहे हे आपल्याला कळतं आणि आपण त्या व्हिडिओच्या नादात असतो. त्यामुळे आपल्याला ती गोष्ट लक्षात येत नाही. मग हे नंतर आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो काही दिवसांनी आपल्याला मग कॉपीराईट क्लेम येतो किंवा स्ट्राईक वगैरे येतं किंवा येत पण नाही. मग असेच सांगितलं, डायरेक्ट नंतर
चॅनल जेव्हा आपण मॉनिटाईजला पाठवतो तर त्यानंतर आपल्याला मेलमध्ये येतं की का रिजेक्ट झालेला आहे. ही गोष्ट आपल्याला टाळायची आहे, कारण दुसऱ्याच्या घरातला गाण्यांचा आवाज हा सगळा आपल्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित आलेला असतो. 5-7 सेकंदाचा चालतो, पण जास्त पूर्ण व्हिडिओमध्ये तो जर आवाज येत असेल बॅकग्राऊंडला तर तो कॉपीराईट क्लेमच येणार. कधी कधी काय होतं, दुसऱ्याच्या चॅनलवरचे व्हिडिओ आपण सहज डाउनलोड करतो आणि आपल्या चॅनलवरती टाकतो, त्याने सुद्धा कॉपीराईट येतं. त्या चॅनलवाले सुद्धा तुम्हाला कॉपीराईट देऊ शकतो किंवा स्ट्राईक वगैरे यूट्यूबसुद्धा तुम्हाला देऊ शकतो. त्यामुळे कोणाचेही व्हिडिओ सहज डाउनलोड होतात, काहीसुद्धा वेळ लागत नाही, पण करू नका. कोणाचेही व्हिडिओ डाउनलोड करू नका. हे सुद्धा एक कॉपी आहे. आणि कॉपी म्हणजे काय, कॉपीराईट काय येतं तर व्हिडिओमध्ये आता तुम्ही बघू शकता, हा व्हिडिओ फक्त माझा आहे, इथे फक्त मी दिसते, माझा व्हॉइस आहे, स्वतः मी अवेलेबल आहे इथे, मी कोणाचंही काही कॉपी केलेलं नाही. त्यामुळे हे स्वतःचं ठेवायचं आहे, आपला स्वतःचा कंटेंट ठेवायचा आहे. ही माहिती सुद्धा मी कुठेही काही वाचून वगैरे काहीच, जी मला माहिती आहे यूट्यूब संदर्भात ती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते. आणि माझा एक वैयक्तिक अनुभव जो मी आत्तापर्यंत घेतलेला आहे किंवा अजूनही मला अनुभव येत आहे, जी रिअल माहिती आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हे स्वतःचं आहे माझं, हे कंटेंट माझं स्वतःचं आहे. त्यामुळे इथे कुठेही कॉपीराईट येत नाही. असे विषय ठेवा की जेणेकरून आपल्याला कॉपीराईट क्लेम आलाच नाही पाहिजे आपल्या चॅनलवरती. आता मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की ताई कॉपीराईट आलेला आहे शॉर्ट व्हिडिओला, काय करू. तर कॉपीराईट साधं आलं तरी काही होत नाही, 90 दिवसांमध्ये ते आपोआप जातं. पण कॉपीराईट क्लेम किंवा स्ट्राईक आलं तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो मॉनिटाईजसाठी. तर काय होतं, काही लोक व्हिडिओ डिलीट करतात. जर कॉपीराईट आलेला असेल तर व्हिडिओ डिलीट करून टाकतात. पण व्हिडिओ डिलीट करू नका, ॲनालिस्टमध्ये ठेवा. पब्लिक न ठेवता ॲनालिस्टमध्येच ठेवा, काही होत नाही. आणि नंतर मॉनिटाईजला चॅनल आपला गेल्यावर नंतर प्रॉब्लेम येण्यापेक्षा अगोदरच काळजी घेतलेली कधी पण चांगली. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ बनवतानाच व्यवस्थित बनवा, स्वतःचं कंटेंट ठेवा, स्वतः माहिती द्या, जी काही असेल तुमचे किंवा स्वतःचा जो ब्लॉग असेल, ब्लॉग चॅनल असेल तर स्वतःचं सगळं त्यातमध्ये असू दे. कोणाचंही काही कॉपी करू नका. आणि तसं पाहायला गेलं तर सगळ्या सोप्या गोष्टी आहेत. यूट्यूब चॅनल काही अवघड नाही, फक्त आपण आपली काळजी घ्यायची आहे, व्यवस्थित करायचं आहे. आणि 4-5 चॅनल ओपन करण्यापेक्षा एकच चॅनल व्यवस्थित ठेवा. आणि दुसरं एक महत्त्वाचं की मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की ताई सबस्क्राईब कसे वाढवायचे, वॉच टाईम कसा वाढवायचा, कॉपीराईट येऊ नये म्हणून म्युझिक कुठून वापरायचं, तुम्ही कुठून वापरता. मी आता सांगितलं, मी पण तिथूनच वापरते. तुम्हाला जे सांगितलं ते मी स्वतः वापरत आहे, तेच तुम्हाला सांगितलं आहे. आणि सबस्क्राईब कुठून वाढवायचे किंवा वॉच टाईम कुठून वाढवायचा ह्या संदर्भात मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत, त्यामुळे ते बघू शकता तुम्ही. आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.